हाय फ्रेंड्स, आपण पाहणार आहोत उपवासाचे मस्त असे थालीपीठ। तर आपल्याला भाजणी वगैरे भाजायची नाही, तर आपण पाहणार आहोत ते फक्त साबुदाणा बटाटा वापरून थालीपीठ। तर इथे साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केले तर शेजारी बेल आयकॉनचे चिन्ह असते त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून मी रेसिपी अपलोड करते ते मला तर त्यांचं नोटिफिकेशन येऊन जाईल व्हिडिओ आल्यानंतर। तर चला मग सुरुवात करूया। इथे साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेले आहे, बटाटे उकडून घेतलेले, बटाटे किसून घ्यायचा, अर्धा लिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये मिरची जिरं यांचं वाटण घालायचं, आपल्याला मीठ घालायचं। इथे मस्त गोळा तयार करून घ्यायचा आणि लागला तर पाण्याचा हात घ्यायचा, जेणेकरून आपला छान असा साबुदाणा बटाट्याचा गोळा तयार होईल। 4 चमचे शेंगदाण्याचा कूटही वापरलेला आहे आपण। आणि मस्त गोळा झाल्यानंतर एक सुती कापड घ्यायचं, त्याच्यावरती आपल्याला पाण्याचा हात मारायचा आणि इथे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। तर थालीपीठ तापलं की आपण लगेच इथे तवा गरम करायला ठेवून घ्यायचा, जास्तही कडक करून घ्यायचा नाही तवा। त्याच्यावरती तेल सोडून घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती थालीपीठ सोडायचं आहे, असं हलक्या हाताने सोडून द्यायचं। पण पूर्ण व्हिडिओ जर मोठा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही रेश्मा किचन रेसिपीवरती जाऊन पाहू शकता। छान असं कुरकुरीत आपल्याला उलटी पलटी करून दोन्ही साईडने शेकवून घ्यायचं, मस्त कुरकुरीत तयार करायचा। आणि त्याला तर मग चटणीबरोबर खायला घ्या। तर आता टाटा बाय बाय, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।